हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वीटी सिटी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज होता योगा डे आणि योगा डेसाठी आहोंनी मला स्पेशल गिफ्ट केलं ते म्हणजे योगा मॅट. कारण मी रोज करते योगा वगैरे आणि मॅट वगैरे काही घरी नव्हती, मी चटई टाकूनच करायची. तर म्हणे चला आज योगा डे आहे आणि तुलासुद्धा योगा डेचं गिफ्ट म्हणजे योगा मॅट देऊनच देते. तर योगा मॅट आणली आणि तीही माझ्या आवडीच्या कलरची, जे मला आवडते. लेडीजचा जो फेवरेट कलर असते पिंक, तो आणला आणि छान होता. बघा त्याची प्राईस समथिंग 450 असं काहीतरी होतं. 450ची ते मॅट झालेली आहे आणि खूप छान. म्हणजे माहिती आहे का, योगा करताना जो मला त्रास होत होता, जे मला प्रॉब्लेम होत होते ते होणार नाही त्याचं मला. कारण आता एक्सरसाइज करता करता मला 2-2.5 महिने होत आहे मी बिना मॅटने म्हणजे चटईवर वगैरे करायची. पण चटई वगैरे काय होते ना, जमा होऊन जाते आणि एकदम मस्त सॉफ्ट आणि कम्फर्टेबल मी लगेच करून पाहत होते की माझ्या हाताला वगैरे रुतते का म्हणून. तर नाही, बिलकुल नाही, छान वाटत होतं. आणि अहो म्हणे चल म्हणे आता झालं म्हणे तुझं गिफ्ट वगैरे करून, सगळं काही तुला आता जे तुला पाहिजे ते मिळालं. कारण मी योगा मॅट पाहायला गेले होते तेव्हा सुद्धा एकदा अशीच परत आली होती, घेते म्हटलं, पण प्राईस मला जास्त वाटली त्यामुळे मी नव्हती घेतली. तर अहो म्हणे जाऊ दे ना म्हणे, कुठे पैसे जाणार नाही, त्यापेक्षा घेऊन घे, तू रोज एक्सरसाइज योगा वगैरे करते तर तुला पाहिजे, त्यामुळे त्यांनी मला हे गिफ्ट केली होती. म्हणून म्हटलं चला पटापट आवरते, घडी वगैरे करून ठेवते. कारण घरचे सुद्धा खूप पुष्कळ सारे कामं होते जे मला करायचे होते. कारण दिवस होता शनिवार आणि शनिवार म्हटलं की बोलायचं काही काम नाही. पूजा वगैरे झाली मस्त आणि फ्रेश वगैरे घर केलं आणि खायसाठी बनवलं होतं. आज उपास होता, तो उसळ बनवला आणि सोबतच होतं छानपैकी दही आणि उसळ. मी 1 वाटी उसळ घेतला आणि छोटी वाटीभर दही घेतलं. आणि अहोंनासुद्धा, तर अहोंना चिप्स वगैरे असल्याशिवाय त्यांचं होत नाही. शनिवारी त्यांना चिप्स पापड वगैरे काही पाहिजेच असते, तर चिप्स वगैरे दिले, साबुदाणा दिला अहोंना आणि सोबतच दिलं 1 वाटी साखर टाकून दही. मी साखर नाही घेतली, मी फक्त शेंगदाणा टाकला. मग 5 वाजता उठले आणि चाय वगैरे पिली आणि एक्सरसाइज करते म्हटलं योगा. तर मग मी लागली योगा वगैरे करायला. 5 वाजतापासून ते 5:30-6 वाजेपर्यंत करते म्हटलं. पण त्यामध्ये मला थोडं व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायची होती. मी पटापट योगा वगैरे आटपवला, अर्धाच तास केला. म्हटलं चला, तसे अहो घरी असले की माझे कामं आवरत नाही. खूप जास्त 10 वेळा चाय बनवणं आहे ते, त्याच कामात माझा टाईम जातो, म्हणून मला तेव्हा वेळ नाही मिळत. पण मी रोज डेली करतेच. तर मी एकटीच करत होती. अहोंना म्हटलं तुम्हीसुद्धा करा, योगा डे आहे. तर नाही म्हणे, नाही आमच्या कामावरच योगा होती, तूच कर, मला योगा वगैरे काही करायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी आखडूनसुद्धा बसायचं नाही. तुला सवय झाली आहे त्यामुळे तुझी बॉडी आता पेन होत नाही. म्हणून मी जर केला तर 1 दिवस, तर मला 2-3 दिवस त्रास होईल, म्हणून त्यांनी काही केला नाही. ते फक्त माझा व्हिडिओ बनवत होते आणि मी करत होती योगा. माझे केस खूप मधात येत होते कारण आज हेअर वॉश केले होते. तर मी लावला बेल्ट, जो फेशियल बेल्ट असतो तो लावून घेतला आणि मग पटापट एक्सरसाइज योगा करायला सुरुवात केली. बघा मला खूप छान आणि कम्फर्टेबल वाटत. जेव्हा मी ही एक्सरसाइज करते ना, तर माझ्या हाताला खूप जास्त त्रास होत होता, कारण खालची जी स्टाईल असते ते खूप जास्त रुतते आणि खूप त्राससुद्धा होते. मग हे करताना मला एकदम सॉफ्ट आणि कम्फर्टेबल वाटलं. योगा मॅट असणं योगा करताना खूप जास्त गरजेची आहे. तुम्हीसुद्धा घ्या आणि नेहमी योगा करा. योगा करून तुम्ही नेहमी फिट राहा. मी ते काही 30 सेकंडपर्यंत केलेलं होतं. 30 सेकंडच्या नंतरच मग मी तिथे होल्ड करून ठेवलं होतं 30 सेकंड. त्यानंतर मी अजूनही झाले. नंतर मग मी केलं छानपैकी बटरफ्लाय एक्सरसाइज आणि नंतर मग थोडा वेळ 10-20 तरी हे एक्सरसाइज केली. प्रत्येक एक्सरसाइज मी 50च्या वर करण्याचा प्रयत्न करते, पण नाही होत. तर चला, असेच मी ब्लॉग बघण्यासाठी स्वीटी सिटीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.